नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, पाठीमागं बघा ते झाड दिसते का नाही नारळागत, ते झाड कशाचं आहे कमेंट करून सांगा बरं का, अगदी सुरुवातीलाच. कारण दिसायला नारळागत आहे आणि तिचं एक छान फळ बी असतंय, त्याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही बघा इकडे मस्तपैकी जिथं भाजीपाल्याचं हे आहे की नाही, वावर आहे की नाही, म्हणजे घरापुरतो काय काय वेगवेगळ्या भाजीपाला वगैरे असतात, कांदा, लसूण, हा, वांगी म्हणा किंवा मुळा, आपल्या घरापुरतं जे काय काय लागतंय ते आपण असं पिकवायचं असतंय. आणि ह्याला कुठल्याही पद्धतीचं रासायन किंवा खतं बितं असलं काय नसते बघा, आपल्या घरापुरतं असते. नुसतं शेणखतावरती पिकवलेला हा मळा आहे, त्यामुळे इथं येईल त्यावेळी काही ना काहीतरी भाजीपाला मिळते आणि तेवढंच आपण घ्यायचं, मस्तपैकी ताजे ताजे घेऊन भाज्या बनवायचं, असा आमचा बेत असतो. म्हणून आता कारभारीने इथं आले, आज काय बनवणार आहे बघूयात. जरा वातावरण बघा की कसं झालंय, एकदम का नाही ढगाळ वातावरण झालंय आणि असं वाटायला की आता थोड्या वेळानं पाऊस बिऊस येते का काय. म्हणून मंडळी का नाही, आज मुलांना बी सुट्टी आहे, म्हणून कारभारीने का नाही आज मस्त पदार्थ बनवणार आहे. कारभारीने आज काय बनवणार सर? तर आज आपण आहे ना कांद्याच्या पात्यापासून आहे ना धपाटे बनवणार आहे. धपाटे आहेत होय, म्हणजे शहाड असणारे मंडळी, मस्तपैकी बघूयात. ताज्या ताज्या कांद्याची पात घेऊन का नाही हो आता धपाटे कारभारीने करणार आहे म्हणलं तर उत्सुकता आता अजून वाढलेली आहे बघा. आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, एक कमेंट आणि एक लाईक लवकर करा. चला सुरू करूयात मग आजच्या रेसिपीला. कारभार नाही हो तू भाजीपाला घे. हो चालते की घेतो आपण आहे ना. कांदा आपल्याला ते उपसून घ्यायचा आहे. इकडे बघा कवळं कवळं आपल्याला आता पण एक घेऊयात उपसून. वरती आहे ना पानं हिरवं हिरवं पाहिजे आपल्याला. आता आपण नंतर हे स्वच्छ धुवून घेणारच आहे. बघा आता आपण इकडे भरपूर आहे ना कांदा उपसून घेतलेले आहे. चला तर आता आपण हे धुवून घेऊयात. बघा आता आपण पाणी घालून ना आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं. सगळं आपल्याला पानं वगैरे सगळं धुवून घेऊया. आपण स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचंय, माती वगैरे लागलेलं असते त्यामुळे धुवून घ्यायचं. पूर्ण आपल्याला सगळं माती जाऊपर्यंत धुवून घ्यायचं. हे बघा आता आपण हे स्वच्छ आता धुवून घेतलेले आहे. धुतल्यावर आहे ना मस्त चाज चाज हिरवं दिसाले. चला तर आपण जाऊयात आता. हे बघा आता आपण आहे ना हे सगळं आपल्याला कांदा चिरून घेऊयात. अगोदर फक्त आपल्याला पानं पानं तेवढंच घ्यायचं, त्यामुळे आपण सगळं आपण कांदा आहे ना चिरून घेऊया. आता आपण सगळं कांदा आहे ना आपण बाजूला काढून घेऊयात. तर आपण हे कांद्याचं पात आहे ना चिरून घ्यायचं आपल्याला. पूर्ण आता आपल्याला ना बारीक चिरून घेऊयात. पूर्ण बारीक चिरून घ्यायचं. कवळी जार आहे भाजी. तर हे पदार्थ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. आपण कांद्याचं पात आहे ना असं बारीक चिरून घेतलेले आहे. आणि इकडे गव्हाचं पीठ घेतलेले आहे, बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलेले आहे, कोथिंबीर आणि इकडे बघू शकताय देशी हळद पावडर घेतलेले आहे, आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, मीठ, ओवा, जिरं आणि तीळ घेतलेले आहे. आपल्याला तेल पण लागणार आहे. तर आता आपण आहे ना इकडे आपण कांद्याचं पात घेतलं, त्यामध्ये आपण सगळं आहे ना पीठ घालूयात. सगळं आता आपण पीठ घातलेले आहे. यामध्ये आपण बारीक चिरलेलं कोथिंबीर घालूयात. आणि इकडे आपण सगळं आपण हे मसाला वगैरे घेतला ते सगळंच आपल्याला ह्यामध्ये घालायचं आणि चांगलंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. बघ आपण अगोदर आहे ना थोडंसं पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही, असंच आपण सगळं आहे ना हे कांद्याच्या पात्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघ आता सगळं आपण आहे ना असं मिक्स करून घेतलेले आहे. यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात आणि चांगलंसं आपण पीठ हे तयार करून घेऊया. हे बघू शकताय चांगलंसं आपण आता पीठ तयार करून घेतलेले आहे. बघा ह्या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचंय. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि चूल पेटून घेऊयात.
हे बघा आता चूल पेटून घेतलेली आहे, तर आपण चुलीवरती ना तवा ठेवूयात. आणि इकडं आपण पोळपाट वगैरे घेतलेले आहे आणि इकडे एक रुमाल घेतलेले आहे. तर आता आपण पाण्यामध्ये बुडवून घेतलेले आहे. तर आता आपल्याला पिळून घ्यायचं. हे बघा असं थोडस पाणी मारायचं ह्याच्यावरती सगळीकडे. आणि ह्यातला आपल्याला गोळा घेऊयात. आता आपण एवढं गोळा घेतलेले आहे. तर आता आपण ह्याच्यावरती ठेवायचं आणि चांगलंच आपल्याला आता हे थापून घ्यायचं. सगळीकडे असं पसरवून आहे ना असं मोठं करून घ्यायचं. सगळीकडे हाताने बोटानच आहे ना असं सगळं पसरून घ्यायचं, म्हणजे मोठं करून घ्यायचं. असं धामटून धुमटून आहे ना असं आपल्याला धपाटा बनवून घ्यायचा. चांगलासा धपाटा तयार होते. हे बघा आता एवढं आता मी करून घेतलेले आहे. तर आपण थोडंसं आहे ना गोल करूया. तर गोल करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे आहे ना धपाटा चांगलासा भाजला जातोय. आता तवा गरम झालेला आहे. थोडंसं आपण आहे ना तेल सोडूयात खाली सगळीकडे, म्हणजे चिटकणार नाही असं आपल्याला तेल सोडायचं सगळीकडे. तर आता आपण घेऊयात आणि इकडे तव्यामध्ये घालूयात आणि चांगलंसं आपल्याला आता काढून घ्यायचं. बघू शकताय चांगलंसं धपाटा निघतोय आणि चांगलंसं आता आपल्याला भाजून घ्यायचं. तो बाजूसपर्यंत आहे ना आपण दुसरं एक इकडं धपाटा थापून घेऊयात. थोडंसं आहे ना रुमालला पण परत आहे ना आपल्याला पाणी मारायचं. दुसरा आपण गोळा घेऊया. हे सुद्धा आपल्याला चांगलंसं थापून घ्यायचं. तापत तापत आपल्याला ह्याचा गोलाकार तयार करून घ्यायचा. बघा आता आपण थोडस आहे ना तेल सोडूयात आणि आपण हे पलटी करून घेऊया आणि चांगलंच आपल्याला आता भाजून घ्यायचंय. बघा आता आपण हे पलटी करून घेऊयात. पलटी करून घेतलेली आहे. आता आपण हे भात सुद्धा आपल्याला चांगलंसं भाजून घ्यायचं. बघा आता आपण हे परत पलटी करून घेऊया. आता चांगलंसं भाजलेले आहे. असंच आपल्याला पलटी करून आहे ना चांगलंसं भाजून घ्यायचं सगळी बाजूने. बघा आता आपण हे काढून घेऊयात. आता ताटामध्ये काढून घेते. आता आपण इकडे दुसरं सुद्धा आपण थापून तयार करूनच घेतलेले आहे. थोडंसं आपण तेल लावून घेऊयात आणि हे सुद्धा आपल्याला तव्यामध्ये घालूयात आणि चांगलंच आपण हे काढून घेऊया. तेव्हा पटकन निघतो. आणि वरून थोडंसं आपण तेल सोडूयात म्हणजे खाली चिटकणार नाही. तर आपण चांगलंच हे भाजून घेऊया. बघा आता आपण परत आहे ना धपाटा थापून घेतलेले आहे आणि इकडं तव्यामध्ये बघू शकता चांगलंसा धपाटा आता भाजलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात आणि थोडंसं आहे ना आपल्याला परत तेल सोडायचं म्हणजे खाली चिटकत नाही. त्यामुळं थोडंसं तेल मारायचं आणि तव्यामध्ये धपाटा घालायचं आणि चांगलंसं आपल्याला असं काढून घ्यायचं. पटकन निघतंय. खाली पाणी लावल्यामुळं ना पटकन धपाटा खाली सोडतोय. आता थोडंसं परत आणि पाणी मारून घ्यायचं. गोळा घेऊन आहे ना चांगलंसं आपल्याला आता हे थापून घ्यायचं. पाण्याचा हात लावायचा आणि चांगलंच असं थापून घ्यायचं. हातानंच आहे ना बोटानंच मोठं करून घ्यायचं धपाटा. तुम्हाला किती मोठा पाहिजे तसं. तर बघा पटकन मोठं होते धपाटा. जास्त वेळ पण लागत नाही. थापायला पण जास्त लागत नाही काय नाही. बघा तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही थापू शकता. आता आपण मध्ये गोल करूया. तर आपण हे भाजले का बघूयात. मग आता आपण परत पलटी करून घेऊया. चांगलंसं भाजलेले आहे.
आता हे खालचं बाजू सुद्धा आपल्याला चांगलंसं भाजून घ्यायचंय. आणि कांद्याचं पात आहे ना, आपण भाजी वगैरे केलं तर मुलं वगैरे खात नाहीत, पण असं धपाटा वगैरे करून दिलं ना, जे आवडीनं खातात. म्हणजे मुलांना सुद्धा आहे ना पालेभाज्या वगैरे खायलाच पाहिजे. त्यासाठी आपण असं वेगवेगळे पदार्थ बनवून द्यायचं. बघा आता दोन्ही बाजू चांगलंसं भाजलेले आहे, खरपूस असं आपण भाजून घेतलेले आहे. तर आता आपण काढून घेऊयात आणि हे धपाटा सुद्धा असंच आपल्याला करून घ्यायचं. आता ते सुद्धा भाजूसपर्यंत आहे ना, आता शेवटचं एक धपाटा राहिलेले आहे, ते पण मी ह्याच पद्धतीने इकडे करून घेते. तर मंडळी मस्तपैकी का नाही धपाटा तयार झालेला आहे. इकडे बघा किती छान असं का नाही, एक दाखवतो मी तुम्हाला. बघा, किती छान असं का नाही धपाटा तयार झालेला आहे. खमंग असं याचा सुगंध यायला लागलाय, कारण ह्याच्यामध्ये कांद्याची पात घातल्यामुळे मंडळी का नाही आता अर्ध मी खाऊन बघतोच. खाणार आहे आम्ही नंतर दही बी घालून कराय. आता काय दम निघत नाही त्यामुळे कारभार नाही घेतो. मग टेस्ट करून बघूयात मंडळी. चांगलं झालंय एक नंबर. धपाटा खायलोय का कांदा भजी खायलोय हेच कळना, एवढं भारी झाले हो. अशा वातावरणामध्ये गरमागरम भारी वाटतो. भाजी होतं रानात करून बघूया हो, म्हटलं. खरोखर अप्रतिम. आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्ही पण नक्की असा पदार्थ बनवून बघा. व्हिडिओला आपल्या लाईक करा, भरपूर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलचे नवनवीन रेसिपी जर बघायची असेल ना तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका. चला मंडळी भेटत राहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.